हाय, आज माझ्या आवडीची मस्त अशी रेसिपी बनणार होती. पण त्या अगोदर हा ड्रेस पाहून घ्या. त्या दिवशी तुम्ही म्हटले शॉपिंगमध्ये काय केलं? मला खूप जास्त कंटाळा आला होता. पुन्हा सर्व काढा, पुन्हा सर्व घडी मारून ठेवा. तर त्यातलाच हा एक ड्रेस खूप छान आणि आज वेअर केल्यानंतर सर्वांनाच आवडला. असं 4 जणी मैत्रिणी म्हटल्या ना, ड्रेस किती छान आहे, कुठून घेतला आहे? तर आपल्याला अजून छान वाटतं. तर आता इथे मी फायनली दुपारची कामं आवरून दमून आले होते. तर त्याच्यामुळे मला आराम करायचा होता. आता इथे आराम झाला. त्याच्यानंतर उठल्यानंतर असा थोडासा मोबाईल स्क्रोल केल्याशिवाय पुढच्या कामाला काही एनर्जी येत नाही. टायमिंग बघा किती उशीर झाला होता. कारण आज दिवसभर खूप जास्त दमून आले होते. म्हटले चला आता केस आवरते आणि पुढच्या कामांना सुरुवात करते. तर माझ्या मावशीच्या घरी मी खूप सारी गोष्टी शेअर केली. गाई आणि म्हशी आहेत. तर आम्हाला भेटला होता आज केक आणि त्याचाच बनवायचा होता. मस्त असा खरवस. मला तर खूप जास्त आवडतो. आमच्या घरामध्ये सर्वात जास्त म्हणेल ना, तर आईच्या इकडे तर मलाच जास्त आवडतो. तर इथे लगेच करायला घेतला. जास्त काही त्याच्यामध्ये टाकत बसले नाही. म्हणजे त्याच्यामध्ये बरचसं खोबऱ्याचं किस वगैरे सर्व टाकतात. पण मला नाही आवडत. दाताखाली लागतो म्हणून मला साधा आणि सिंपलच आवडतो. तर त्याच्या इथे मस्त असा गूळ वगैरे त्याच्यामध्ये टाकून घेतला, व्यवस्थित असं ढवळून घेतलं. गुळाचे खडे राहणार नाही ह्याची काळजी घ्यायला लागते आणि इथे बघा किती मस्त असा तयार झाला होता. असा पाहिला की तयार झालाय का? तर तयार झाला होता आणि मला काही खाण्याचा मोह आवरला नाही. तर म्हटले पहिलं चला हा ट्रायपॉड बाजूला ठेवू दे, नाहीतर आर्वी सारखी इकडे-तिकडे पळते आणि असं वाटतं कधीतरी तोडून टाकल. इथे टेस्ट घेतली आणि आता इथे बघा माझा नवीन व्हिडिओग्राफर तयार होतोय. तुम्हाला असं वाटत असेल मध्येच खुश आणि ही का रडकं तोंड करून बसली. तर मला काहीतरी इमोशनल कंटेंट करायचा होता तर त्याच्यासाठी. आणि इथे बघा आता मला आर्वी अशी सांगते, "मामा इकडे सर, मामा तिकडे सर" आणि आता आर्वी माझी मला हेल्प करायला लागलेली आहे. म्हणजे बघा आज पहिल्यांदा व्हिडिओ काढते म्हणून नाही तर तुम्हाला समजेल, की पुढे मी असं का म्हणते, की आयुष्यामध्ये मुलगी ही पाहिजेलच. तिच्याशिवाय आयुष्य हे अपूर्ण आहे. आर्वी आता मला खूप जास्त प्रेमाने एकदम आईप्रमाणे केअरिंगली असं हँडल करते. असं तिला वाटत होती मम्मा खरंच रडतीये आणि त्याच्यामुळे ती खूप जास्त इमोशनल झाली होती. पण जेव्हा तिला समजलं व्हिडिओ काढते, तेव्हा कुठेतरी ती रिलॅक्स झाली. नाहीतर तिला भलतंच टेन्शन येतं. आता तिला सर्वच गोष्टी समजायला लागल्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या बाळाला चुका ग नाही, आई राहते तुला अंगाई.